भेंडीची भाजी सगळ्यांच्या घरात आवडीची असते, पण ती चिकट न होता खमंग आणि चविष्ट कशी बनवायची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम परफेक्ट भेंडीची रेसिपी जी बनवायला सोपी आणि चवीला अप्रतिम आहे. मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं वैशाली विनोद या चॅनलमध्ये. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा भेंडी घ्यायची, ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून कॉटनच्या कापड्याने पुसून तिचे छोटे छोटे कट करायचे, चॉप करायचे त्याला. पण एवढं कट करताना एवढं लक्षात ठेवायचं की त्याच्यात किडे असतात, ते बघून व्यवस्थित कट करायचे. सगळी भेंडी चिरून घ्यायची आहे. मी अशीच चिरते कारण पटकन होते. अशा प्रकारे सगळी भेंडी चिरून घ्यायची. पण चिरताना एवढं लक्षात ठेवायचं की आतमध्ये जो चिकट असतो ना त्याचं, तर त्यासाठी सुरीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि खाली चॉपिंगचा बोर्ड असतो ना, त्याला जरी लावलं तरी चालतं, म्हणजे लई चिपचिप होत नाही, व्यवस्थित हातातनं घसरत नाही भेंडी. एक कांदा घ्यायचा, एकच बास होतो कांदा. एक कांदा घ्यायचा, तो पण लहान आकारात चॉपिंग करून घ्यायचा. कांद्याच्या वरच्या साईडचा जो पांढरा भाग असतो तो काढायचा, कारण तो काढल्यामुळं डोळ्यात पाणी येत नाही. 4 मिरच्या घ्यायच्या, 4, 5, 6, 7 मिरच्या घ्यायच्या. लसूण जास्त घ्यायचा, कारण हिरव्या भाज्यांना लसूण टाकला की लसणाचा फ्लेवर मस्त लागतो, छान लागतात भाज्या. लसूण, मिरची आणि थोडंसं मीठ टाकून आपण छोट्याशा उकळीमध्ये ते वाटून घेणारे, क्रश करून घेणारे, ओबडधोबडच क्रश करायचं, कारण जास्त बारीक नाही. थोडं दाताखाली आलं की छान वाटतं, छान लागतो. त्याचं तेलात फोडणीला टाकलं की नाही त्याचा खमंग वास उठतो. ओबडधोबड कुटून घेतलं की नंतर आपण एक कढई घेऊन त्यामध्ये थोडी तापून घ्यायची, ती मिडियम आचेवर. त्याच्यात आपण जी चिरलेली भेंडी आहे ती भेंडी टाकायची. भेंडी परतत राहायची जोपर्यंत त्या भेंडीला असणारा चिकटपणा निघून जात नाही. भेंडी कधी परतताना, कढईत टाकताना पहिल्यांदा मीठ कधी टाकायचं नाही, कारण माझ्याकडून पहिल्यांदा झालं असं. पहिल्यांदा मी भेंडी बनवत होते त्यावेळी मला नव्हतं माहिती की मीठ टाकत नाही, मीठ टाकल्यावरती पाणी सुटतं आणि मग त्याच्यामुळे अजून चिकट होते. मी टाकलं होतं, पण तुम्ही मीठ आधी टाकू नका. त्याचा चिकटपणा कमी होईपर्यंत कमी गॅसवरती त्याला परतत राहावा. मग त्यात थोडी शिजली पण जाते, त्याच्यामुळे नंतर सोपं पडतं आपल्याला तेल टाकल्यानंतर तिला फ्राय करायला. चांगल्या प्रकारे अशी फ्राय करून घ्यायची आणि नंतर ती आपण काढून घ्यायची साईडला, एखाद्या भांड्यात काढून घ्यायची, कारण आपल्याला फोडणी ह्याच कढईत द्यायची आहे. सगळी भेंडी काढून घ्यायची. चिकटपणा कमी झाला आहे बघा त्याचा, आणि थोडी शिजली पण जाते ना त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपण 2 चमचे तेल. यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकायचा आहे. चिरलेला कांदा टाकल्यानंतर तो मऊ होईपर्यंत त्याला परतत राहायचं आहे, चांगल्या प्रकारे परतायचं. जर नसेल भाजला जात पटकन कांदा, घाई असेल तर थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. अगदी चिमूटभर मीठ टाकलं आणि परतला तरी कांदा लवकर शिजला जातो, मऊ होतो लवकर. मी काय केलं, त्याच्यातच कांदा थोडा साईडला केला आणि यात मिरची आणि जो आपण ठेचा बनवला होता ना तो त्यात टाकला. थोड्या वेळाने फ्राय केलं त्याला चांगला. त्याचा कच्चपणा, मिरची होती त्याच्यामुळे त्याचा कच्चापणा जाण्यासाठी त्याला थोडं तेलात फ्राय केलं. चांगला भाजला गेला मसाला की नंतर त्यामध्ये आपण हळद टाकायची. हळद पण थोडी परतून घ्यायची. हळद परतल्यानंतर जी आपण साईडला ठेवलेली परतलेली भेंडी होती ती टाकायची. ती भेंडी टाकल्यानंतर तिला अजून एक जीव मिक्स, ते सगळा फ्लेवर त्यामध्ये उतरेपर्यंत तिला अजून परतायची. भेंडी परतल्यानंतर त्यामध्ये
त्याला लागेल तेवढं मीठ टाकायचं, कमीच मीठ टाकायचं जरा, कारण कधी कधी तुम्ही कांद्यामध्ये पण टाकलेलं असतं. मी टाकलं नाही, कांद्यामध्ये टाकलेलं असतं, त्याच्यामुळे एक्स्ट्रा भेंडीत लवकर मीठ जास्त लागतं, त्याच्यामुळे टाकतानाच कमी हाताने टाकायचं मीठ. नंतर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं. शेंगदाण्याच्या कुटामुळे जी चिकटपणा काय राहिला असेल त्यातला तो पण हे होऊन जातो, एकजीव होऊन जातं, ते तेवढा राहत नाही, सुटी सुटी होती भेंडी. सकाळच्या टिफिनसाठी तर एकदम पटकन होणारी ही रेसिपी आहे. जर हा व्हिडिओ आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत जपा आणि हसत राहा. बाय.